शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलोय निंबोडी गावात, भिगवणच्या जवळ गाव आहे. तर ह्या श्रद्धाताई यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता की यांच्या शेतात बीट खायचं बीट केलं होतं. हे युद्धजन्य परिस्थितीमुळं मार्केटमध्ये बीटाला भाव नसल्यामुळं त्यांनी यूट्यूबवरनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट वगैरे केलं. असंच त्यांनी आपल्या पण यूट्यूब चॅनलच्या वरती त्यांनी नंबर घेतला आणि कॉन्टॅक्ट केलं. शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादकांसाठी त्यांनी ते अवेलेबल करून दिलं. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की कुठलीही परिस्थिती आली, आणीबाणी आली की ती शेतकऱ्यांवर बेतते. तर आज या श्रद्धाताईंनी एवढी खटपट करून नंबर वगैरे अवेलेबल करून दूध उत्पादकांना कॉन्टॅक्ट करून त्यांनी कमीत कमी त्यांचा शेतातला जो उत्पन्न खर्च आहे तो तरी काढला. तर हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येक शेतकऱ्याने असं कुठंतरी थोडंसं हातपाय हलवले पाहिजेत, मार्केट शोधलं पाहिजे. स्वतः मार्केट शोधलं तर नक्कीच काय ना काय त्याचा बेनिफिट होतो. आणि ह्या बीटाचे गुरांना खायचे फायदे म्हटलं तर खूप फायदे, आणि उन्हाळ्यात तर ह्या बीटाचा खूप फायदा आहे. तर मी आता ह्या ताईंकडून 2 टन बीट घेतलं आहे. तर या 2 टन मी 8 दिवस थोडं थोडं करून एक 200 किलो करून त्यांना मी गायींना वापरणार आहे. याच्यातून काय फायदे आहेत, किती फायदे होणार आहेत आपल्याला